नमस्कार मैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की पिरियड्स मिस होण्याच्या आधीच तुम्हाला कसं कळू शकतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही. तुम्ही जर प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय आणि तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जर काही बदल जाणवत असतील तर अशी कुठली 10 लक्षणे ज्यावरून तुम्हाला कळू शकतं की तुम्ही प्रेग्नेंट आहेत की नाही तेच आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जर असाही प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर नक्की मिळेल. तर मैत्रिणींनो, सर्वात पहिलं म्हणजे हलकी मळमळ होणे. म्हणजे ऍक्च्युली जे मॉर्निंग सिकनेस आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला उलटी मळमळचा त्रास होतो, ते खूप लवकर चालू होत नाही. पण खूप महिलांमध्ये काय होतं की हळूहळू कोरडी उलटी आल्याची तुम्हाला फिलिंग यायला लागते, किंवा ब्रश करताना तुम्हाला असं वाटतं की आता ओमेटिंग होतीये. तर ही जी हलकी मळमळ आणि उलटीची जी संवेदना आहे ना, ते एक प्रेग्नन्सीचं लक्षण असू शकतं. आता नेक्स्ट म्हणजे पोटदुखी आणि हलके क्रॅम्प्स. तर काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये इम्प्लांटेशन क्रॅम्प्स पण तुम्हाला येत असतात. तुम्हाला अशी ती पिरियड्स येण्याआधी जे आपल्याला माइल्ड असे क्रॅम्प्स येतात ना, त्याची फिलिंग येते. तुम्हाला असंच वाटतं की आता तुमचे पिरियड्स येणार आहेत, पण तुमचे पिरियड्स येत नसतात, पण तुम्हाला सेम फिलिंग जर येत असेल ना, तर ते एक प्रेग्नन्सीचं साईन असू शकतं. नेक्स्ट म्हणजे तुमच्या ब्रेस्टमध्ये तुम्हाला चेंजेस जाणवतील. म्हणजे तुमचे ब्रेस्ट तुम्हाला हेवी फील होतात, त्यासोबतच थोडंसं दुखतात आणि त्यानंतर थोडेसे जास्त सेन्सिटिव्ह झाले असतील ना, तर हे प्रेग्नन्सी मधल्या प्रोजेस्ट्रॉन हार्मोनमुळे होतं. जर तुम्हाला असे काही बदल जाणवत असतील तर ते एक साईन असू शकतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात. नेक्स्ट म्हणजे खूप जास्त एकदम थकवा जाणवायला चालू होतो. म्हणजे काय होतं, तुम्ही जर साधी साधी छोटी हलकी कामं जरी केली तरी तुम्हाला थकवा जाणवायला चालू होतं, कारण तुमचं जे शरीर आहे ते प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर होते, त्यामुळे त्याची मोस्ट ऑफ एनर्जी ही तिथे खर्च होत असते. त्यामुळे तुम्हाला असं खूप थकल्यासारखं आणि दमल्यासारखं वाटू शकतं. तर नेक्स्ट म्हणजे वारंवार लघवी येणे. तर काय होतं, शरीरामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे आपल्या शरीरातला जो रक्तप्रवाह आहे तो वाढतो, त्यामुळे तुम्हाला वारंवार लघवी येते किंवा लघवी येते ही फिलिंग जास्त वेळेस तुम्हाला येते. जर तुम्हाला असं काही फील होत असेल तर ते एक प्रेग्नन्सीचं साईन असू शकतं. नेक्स्ट म्हणजे हलकं स्पॉटिंग होणं. तर प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, खूप हेवी पिरियड्स नाही, पण तुम्हाला 1 किंवा 2 असे डाग जर दिसत असतील तर ते इम्प्लांटेशन ब्लिडिंग पण असू शकतं, जे की एक प्रेग्नन्सीचं साईन आहे. नेक्स्ट म्हणजे मूड स्विंग्स होणं. अचानक जर तुम्हाला खूप रडू येत असेल, एकदम तुम्हाला वाईट वाटत असेल, दुःख होत असेल आणि तुम्ही सॅड होत असाल, तर एक प्रेग्नन्सीचा साईन असू शकतं, कारण हार्मोनल चेंजेसमुळे तुमच्या शरीरामध्ये ना बरेच बदल होत असतात. त्यामुळे तुम्हाला मूड स्विंग्स होण्याचा चान्स जास्त वाटतो. नेक्स्ट म्हणजे शरीराचं तापमान वाढणं. तर प्रेग्नन्सीमध्ये ओव्ह्युलेशनमध्ये स्त्रियांच्या शरीरातलं तापमान वाढतं. जर तुम्ही आजारी नाही आहेत पण स्टील तुम्हाला तुमचं अंग थोडंसं हलकं गरम वाटत असेल तर ते एक साईन असू शकतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुमचं शरीर सध्या त्या फेजमधून जात आहे. नेक्स्ट म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटणं. तर प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, सुरुवातीला तुमचं अन्न व्यवस्थित पचत नाही शरीरामध्ये, त्यामुळे तुम्हाला पोट सारखं जड आणि फुगल्यासारखं वाटत असतं, त्यालाच आपण ब्लोटिंग म्हणतो. तर जर तुम्हाला असं काही फील होत असेल तर तो एक साईन नक्की असणार आहे प्रेग्नन्सीचा. नेक्स्ट म्हणजे फूड हॅबिट्स चेंज होणं. म्हणजे तुम्हाला काही पदार्थ खाण्याची इच्छा तीव्र होऊ शकते किंवा काही पदार्थाचा वास सुद्धा सहन होत नाही. तर हे सगळ्या गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील ना, तर ते पण एक प्रेग्नन्सीचा साईन असू शकतो. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज जे पण 10 लक्षण आणि सिम्पटम्स सांगितले आहेत ना, ते गरजेचे नाहीये की प्रत्येक महिलामध्ये 10 ते 10 सिम्पटम्स दिसतीलच. काही जणांना यामधले थोडे दिसतील, काही जणांना यामधले जास्त सिम्पटम्स दिसतील. जरी तुम्हाला यामधले थोडे सिम्पटम्स दिसत असतील तर त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही प्रेग्नेंट नाहीये. होऊ शकतं अजून थोड्या दिवसानंतर तुम्हाला ते सिम्पटम्स फील व्हायला लागतील, किंवा मग काही जणांमध्ये सिम्पटम्स कधी फील होत पण नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. हे सगळे एक बेसिक सिम्पटम्स आहेत. जर तुम्हाला पिरियड्स मिस होण्याआधी कन्फर्म करायचं असेल की तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही, तर यावरून तुम्ही ते नक्की बघू शकता. तर मैत्रिणींनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर. मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.